वेळ सुरू झालेली आहे, लक्षात घ्या. आणि पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. एनी हाऊ बघा, 10:15 आपण या सामन्याला सुरुवात करतोय आणि आता 10:17 होत आहेत. 2 मिनिटांचा वेळ तुम्ही वाया घालवलेला आहे. सो पहिली 4 षटकं तुम्हाला आता 18 मिनिटांमध्येच कंप्लीट करावी लागतील, याची देखील नोंद घ्या. निखिल बुते आणि महेश बुते सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण बघतोय. सोरगाव बी संघाकडून. सोरगाव बी संघ जरी या पाडगा परिसरामध्ये फार अधिक क्रिकेट खेळलेला नसला तरी देखील मात्र या टीमकडे देखील काही अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत आणि आज जरूर त्यांचा देखील प्रयत्न राहील या मोठ्या संघाला पराभूत करण्याचा. चांगली कामगिरी अपेक्षित असणार आहे सलामीवीरांकडून. महेश ऑन स्ट्राईक. पहिलं षटक घेऊन गोलंदाज जय शेलार. Here we go. फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. हो, सुंदर बॉल. थोडासा पुढे टाकला परंतु काय बाउन्स होता बॉलमध्ये. चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये बॅट फिरवली होती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फुटवर्क हवं तसं पाहायला मिळालं नाही. पूर्णपणे बीट झालाय बॅटर महेश. डॉट बॉलनं सुरुवात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला बेस्ट टाइम फटका. बॉल हवेत आहे. विकेट कीपर महेंद्र बॉल खाली. सहज सोपा झेल आणि फलंदाज फेल. भोपळा देखील फोडता आलेला नाही महेशला. अचूक फुटवर्क खऱ्या अर्थानं पाहायला मिळालंच नाही. पहिल्या बॉलवर देखील फार दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. तेथे आउटसाइड एज बीट झाली होती बॅटची, परंतु या वेळेला समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टायमिंग पूर्णपणे चुकलंय. वरची कडा लागली आणि एक सहज सोपा झेल महेंद्रनं समाप्त केलाय. 0 पहिला धक्का महेश भूतेच्या रूपात आई गावदेवी सोरगाव ब संघाला. पुढील सामन्यासाठी सरस्वती खालिंग आणि जय हनुमान वाहुली दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. नवीन बॅटर यश मैदानामध्ये आलाय. पाच षटकांचे सामने खेळण्याची संधी येथे उपलब्ध करून दिलेली आहे अफसर रईस यांनी तलवली स्पोर्ट्सनं. साधारणतः 4-4, 3-3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत असतात ग्रामीण क्रिकेटमध्ये. लॉफ्टेड शॉट बॉलरच्या डोक्यावरून. लॉंग ऑनचा खेळाडू येतोय. चांगला प्रयत्न होता परंतु कॅच ड्रॉप. झेल हातातून निसटलाय. अवघड होता हा झेल. अगदी साईड स्क्रीन समोर मारलेला फटका होता. चांगला फटका यशच्या बॅटमधून आणि चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं. जरूर कॅच ड्रॉप झालाय परंतु चांगलं क्रिकेट ओव्हरऑल पाहायला मिळालं. 2 धावा मिळत आहेत. अकाउंट ओपन झालंय सोरगाव ब संघाचं. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅट चिकट. महेंद्रच्या हातातून बॉल निसटला होता परंतु शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू अतिशय दक्ष. त्याने टिपलाय झेल आणि फलंदाज बाद. रुद्राक्ष होता बॉल खाली. विकेट कीपरनं सुरुवातीला झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा दुर्दैवीच राहिला या ठिकाणी फलंदाज यश, कारण एकाच्या हातातून झेल निसटला होता परंतु दुसऱ्या फिल्डरनं तिकडे झेल स्वीकारलाय आणि हा दुसरा धक्का बसत असताना आई गावदेवी सोरगाव बी संघाला खराब सुरुवात. धावसंख्या 2-2. नवीन बॅटर निलेश मैदानामध्ये येतोय. सुंदर फटका. खेचलाय बॉल ऑन साइडला अँड इट्स आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ शॉट. 6 धावा षटकार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर धमाका करत असताना फलंदाज निलेश. अर्कम पटेलनं चांगला झेल स्वीकारला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका हाताने तो झेल स्वीकारला होता.
पण बघायचं मैदानामध्ये जेव्हा तळवली संघ उतरेल तेव्हा कसं क्षेत्ररक्षण असेल. फुल टॉस मिस हिट, बॉल हवेत आहे परंतु कॅरी होत नाहीये. लॉंग ऑनला बाउन्सवर फील्ड करेल फिल्डर, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 9 या आकड्यावर पोहोचते आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्तो. 9 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आई गावदेवी सोरगाव बी. आक्रमक खेळण्याचा प्रयत्न होतोय. सुरुवातीपासूनच फलंदाजांकडून आक्रमकता हवी असते. जेव्हा तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळत असता, 5-5 षटकांचे सामने आहेत, तर जरूर इकडे थोडासा वेळ जास्त आहे असं म्हणता येईल. कारण नॉर्मली आपण बघतो पडगा परिसरामध्ये 3-3, 4-4 ओव्हरच्या मॅचेस होतात, पण तरी देखील आक्रमकता ही दाखवावी लागणार आहे. आणि समोरचा संघ बलाढ्य आहे. चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाचा दरारा मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितला या पडगा परिसरामध्ये. त्यांना जर फाईट द्यायची असेल तर त्यासाठी एक चांगली धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना फलकावर लावणं फार गरजेचं आहे. चला लगेच दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करायची आहे. अधिकचा वेळ आपल्याला खर्च करता येणार नाहीये. ऑलरेडी आपण उशिरा चालत आहात. चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे. यानंतरचा सामना असेल जय हनुमान वाहुली विरुद्ध सरस्वती खालिंग. त्यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध एच स्पोर्ट्स ढोळे. गोलंदाजीसाठी ऋतिक येतोय. जयेश शेलार, उज्ज्वल शेलार, ऋतिक, महेंद्र माघे, विश्वास माघे, एकापेक्षा एक चांगले खेळाडू आहेत. चांगला फटका बॉटमॅनचा सुरेख वापर केलाय. मिड विकेटला क्लिअर करत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. चांगल्या टच मध्ये फलंदाज निलेश. आल्या आल्या ज्या पद्धतीनं त्याने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता, तो षटकार बरंच काही सांगून गेलाय आणि एक चांगली संधी त्याच्याकडे असणार आहे मोठी इनिंग्स खेळण्याची. सुरुवात चांगली केली आहे, त्यामुळे जबाबदारी देखील वाढते. काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे निलेशनं. धावसंख्या 13. यावेळेला दिशाहीन बॉल डाव्या एष्टीच्या भरपूर बाहेर. वाईट. पंचांच्या भूमिकेत रमीज रईस. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सध्याच्या घडीला शकील कुट्टी. हो, फार दूरवरचा बॉल, त्याच्यावर बॅट चालवली होती. नशीबवान आहे फलंदाज की यावेळेला बॅटची कडा लागली नाही. वाईटसाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल, फक्त बीमर बॉलसाठी तुमच्याकडे एक रिव्ह्यू असणार आहे, याची नोंद घ्या. थोडी मुवमेंट होती बॉलमध्ये. लीडिंग एज, बॉल हवेत आहे अँड इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. भरपूर अपेक्षा होत्या निलेशकडून. सुरुवात चांगली केली होती, परंतु प्रत्येक बॉलवर आघात करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र गोलंदाजानं आपलं बुद्धिचातुर्य वापरलंय. जास्त वेग दिला नाही, थोडा लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. लीडिंग एज लागली आणि एक सहज सोपा झेल फिल्डरकडून पाहायला मिळाला. 11 धावांचं योगदान दिल्यानंतर निलेश माघारी परततोय. सोरगाव बी संघाला हा तिसरा झटका. धावसंख्या 14. चैतन्य झेल समाप्त केलाय. 3 फलंदाज बाद झालेत. तिन्ही फलंदाज झेलचीच्या रूपात बाद झालेले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये महेश बुते, विकेट कीपर महेंद्रने त्याचा झेल स्वीकारला. त्यानंतर यश आला होता आणि यशचा तो झेल होता, तो रिले कॅच आपण बघितला. महेंद्रच्या हातातून बॉल निसटला होता. रुद्राक्षनं झेल स्वीकारला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. नवीन फलंदाज हर्ष मैदानामध्ये. जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे. बॉल थोडासा थांबून आलाय. हवेत होता परंतु फिल्डर थोडासा दूर. चांगली गोलंदाजी. ऋतिक लेग कटरचा खूप चांगला वापर करताना दिसला या पहिल्या षटकामध्ये. त्याच्या एका धावेच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय हर्षनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. 15 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आई गावदेवी सोरगाव बी संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. तलवली चषक 2025 फ्री एंट्री टुर्नामेंट आणि हा दुसरा सामना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये.
इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे, बॅकवर्ड पॉईंट देखील सर्कलच्या आतमध्ये, आणि त्या दोघांच्या मधून तिकडे गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु एक्झिक्युशन तेवढं चांगलं पाहायला मिळाले नाही. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. सुरेख गोलंदाजी, ह्या वेळेला पूर्णपणे सन्मान दिलाय फलंदाजानं, अँड दॅट मार्क्स एंड ऑफ दी ओव्हर. अप्रतिम षटकाची समाप्ती केली आहे ऋतिकनं. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर खूप चांगलं कमबॅक करून दाखवलं. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील त्याने प्राप्त केली. निलेशला बाद केलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 15, 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला वाशिरे संघ थोडं स्पीडअप करा. थोडी उशिरा आपण सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळं षटक संपल्यानंतर आपल्या खेळाडूंनी जास्त काळ एकत्रित येऊ नये, जेणेकरून लगेचच पुढील षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाजीमध्ये बदल केला जात आहे. रितेशला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. पहिलं षटक जयेशनं टाकलं होतं. 9 धावा देत 1 विकेट त्याने प्राप्त केली. दोन गडी बाद झाले होते पहिल्या षटकामध्ये. येस, 9 धावा देत 2 विकेट्स जयेशच्या खात्यात. त्यानंतर ऋतिकचं अतिशय सुंदर षटक, फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 विकेट त्याने देखील मिळवली आहे. रितेशवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ व्हायचा आहे या इनिंग्समध्ये. सुरुवात जरूर तेवढी चांगली म्हणता येणार नाही आहे सोरगाव बी संघासाठी, परंतु इथून जरी पार्टनरशिप बनवली गेली तर एक चांगल्या धावसंख्येपर्यंत ते पोहोचू शकतात. आणि आपण बघितलंय बऱ्याचदा, काल देखील कळंबोली संघाची सुरुवात फार डळमळणारी होती. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 10 धावा फक्त त्यांनी बनवल्या होत्या, परंतु नंतर जबरदस्त पलटवार पाहायला मिळाला होता. नरेश ठाकरेनं 34 धावांची स्फोटक खेळी साकारली आणि संघाची धावसंख्या जवळपास 63 वर त्याने नेऊन ठेवली होती. स्मॅश केलाय बॉल आकाशात, लॉंग ऑनच्या डोक्यावरून ग्रेट शॉट, षटकार. एक वेळेला असं वाटलं होतं की कदाचित हा झेल असेल. ज्या पद्धतीनं फिल्डरचं रिॲक्शन आपण बघत होतो, तो जज करत होता, परंतु कुठलीही संधी नव्हती. अगदी सहज क्लिअर केलंय अखेर त्या फिल्डरला. कडक फटका हर्षच्या बॅटमधून. बॅक ऑफ लेंथ बॉल, आडव्या बॅटनं समोर षटकार ठोकणं अशा बॉलवर, उसळत्या बॉलवर, हे कधीच सोपं नसतं, परंतु जबरदस्त टायमिंगच्या जोरावर आणि ताकदीच्या जोरावर हा षटकार ठोकलाय हर्षने. यावेळेला नो लुक शॉट, बॉल हवेत आहे, वेकेंट एरियामधून चाललाय. 1 बाउन्स घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. हा चौकार. फार आगळ्या शैलीनं हा फटका एक्झिक्यूट केला होता, मात्र एरिया चांगला सिलेक्ट केला. बिहाइंड स्क्वेअर ऑन साईडला प्रोटेक्शन नाहीये, त्याचा फायदा घेतलाय. लॉंग लेग कडे तिकडे बघतोय आपण, कुठलाही फिल्डर उपस्थित नव्हता. बराच काळ चेंडू हवेत होता आणि ऑलमोस्ट हा देखील षटकार होता. थोडासा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पडला आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघालाय 4 धावांसाठी. धावा वेगानं येत आहेत या षटकामध्ये. पहिल्या 2 बॉल्समध्ये 10 धावा हर्षनं बनवल्यात. संघाची धावसंख्या 25. यावेळेला आडव्या बॅटनं समोर, लॉंग ऑफला झेल उडालाय, मात्र थोडासा फिल्डर मागे राहिलाय. बॉल पूर्णपणे कॅरी झाला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. जयेश होता त्या ठिकाणी. 1च धाव यावेळेला प्राप्त केली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 26. काल धावांचा अक्षरशः पाऊस पाहायला मिळाला होता. अगदी आरसीसी राहुल संघानं देखील 68 धावा कुठल्या होत्या 6 ओव्हर्समध्ये. झुपाडा संघाविरुद्ध हा बॉल जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटली गेली, वाईड आहे. आणि त्या मॅचमध्ये झुपाडा संघाकडून काय प्रत्युत्तर मिळालं होतं शिवाजी भालेकर कडून. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 5 षटकार आणि 1 चौकार ठोकला होता. 34 धावा कुठल्या आणि त्यानंतर आपलं अर्धशतक देखील कंप्लीट केलं. एकमेव अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये शिवाच्या नावावर. हेलिकॉप्टर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, टायमिंग अफलातून आणि बॉल सीमारेषा पार. काळ्या पडद्यावर मारलाय षटकार. जबरदस्त फटकेबाजी या षटकामध्ये. दोन्ही फलंदाज आता आक्रमक बॅटिंग करताना दिसत आहेत. हर्षनं अगोदर 1 षटकार आणि चौकार ठोकला आणि आता निखिलच्या बॅटमधून हा षटकार येतोय.
6 धावांनिशी संघाची धावसंख्या गरुड झेप घेत असताना जाऊन पोहोचले 33 वर. खोऱ्यानं धावा काढतायत या षटकामध्ये दोन्ही फलंदाज. फार प्रोडक्टिव्ह षटक आतापर्यंत आई गावदेवी सोरगाव बी संघासाठी. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. वेग तर चांगला आहे परंतु लाईनवर कंट्रोल नाहीये. प्रेशर पूर्णपणे दिसतंय आता गोलंदाजावर. हा दुसरा वाईट बॉल या षटकातील. लांब लचक आणि खर्चिक षटक गोलंदाज रितेश कडून. वाशेरे संघाची ही रणनीती राहिलेली आहे. फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी यंगस्टर्सना ते नेहमीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. स्लोवर बॉल पिक केलाय आणि फेकलाय बॉल वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. चेंडूच्या वेगात बदल केला होता परंतु लेंथ मध्ये चूक घडली आहे. अगदी फलंदाजाच्या रडार मध्ये येणारा बॉल होता आणि जसा बॉल हातातून रिलीज झाला पिक केला होता की हा स्लोवर बॉल आहे. त्याच्यावर एक जबरदस्त फटका लॉफ्टेड शॉट. निखिलच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार. सलगचा दुसरा षटकार आहे. धावसंख्या बघता बघता 40 वर जाऊन पोहोचली आहे. याचाच मी उल्लेख केला होता. सुरुवात जरूर खराब आहे थोडीशी. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 15 धावा 3 गडी बाद झाले होते परंतु क्रिकेटचा खेळ आहे. खेळ बदलायला वेळ बदलायला क्रिकेटमध्ये जास्त वेळ लागत नसतो आणि तेच घडलंय. तब्बल 25 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत. पुढचा बॉल आणखी एक मोठा फटका समोर उडवलाय परंतु मिस टाइम आहे. लॉंग ऑन फिल्डरने कुठली चूक केलेली नाही. जबरदस्त कॅच आणि फलंदाज बाद होतोय निखिल. प्रत्येक बॉलवर षटकार ठोकण्याचा प्रयत्न. धावा भरपूर आल्या होत्या या षटकामध्ये. थोडासा संयम देखील राखता आला असता परंतु पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेला टायमिंग थोडंसं चुकलं. बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाही आणि अगदी समोर लॉंग ऑन फिल्डरने आपल्या डावीकडे जात असताना हा एक चांगला झेल स्वीकारलाय. मात्र चांगली बॅटिंग येथे जरूर निखिलने देखील केली. 2 षटकार ठोकले 12 धावांचं योगदान दिलं. षटक समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात ही स्थिती आपण बघतोय आई गावदेवी सोरगाव बी संघाची. चला पुढील सामन्याच्या टॉससाठी सरस्वती खालिंग टीमचे कॅप्टन त्याचप्रमाणे जय हनुमान वाहुली टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. आणखी एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल आणि पडगा परिसरातील क्रिकेट भरपूर इम्प्रूव्ह झालेलं आहे असं मी म्हणेन. कारण जे विशेषतः काही नवोदित संघ आपण बघतो किंवा जे जास्त रेग्युलर खेळणारे संघ नाहीत ते संघ देखील अप्रतिम कामगिरी करतायत. एकतर कळंबोली संघाला आपण पहिल्या स्पर्धेमध्ये देखील दमदार कामगिरी करताना बघितलं आणि काल देखील या स्पर्धेमध्ये त्यांनी खूप प्रभावित केलं आपल्या खेळानं. जयची ती इनिंग्स 43 धावा BCC संघाविरुद्ध. त्यानंतर शिवाजी भालेकरचं ते अर्धशतक. दोन्ही सामन्यांमध्ये कमालीची बॅटिंग त्या टीमकडून पाहायला मिळाली. जुपाडा संघानं जी कामगिरी केली लाजवाब. जुपाडा आणि कळंबोली संघाकडून दीपक आणि नरेश ठाकरे चमकले होते. नवीन षटकाची सुरुवात. रुद्राक्ष स्लॉगिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये. डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर येत आहेत. बॉल टर्न होतोय आउटफील्ड मध्ये. 2 धावा येते अगदी सहजरित्या कंप्लीट होत आहेत. चांगल्या स्थितीत आता जाताना दिसतोय सोरगाव बी संघ. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचले. दोन्ही संघांचा एक जो अनुभव आपण बघितला तर वाशिरे संघ हा नेहमीच खेळणारा संघ, रेग्युलर खेळणारा संघ आहे पडगा परिसरामध्ये. सोरगावचा संघ देखील अगोदर खेळायचा मात्र मध्यंतरी मागच्या काही वर्षांमध्ये जास्त स्पर्धा त्यांनी PTC मध्ये खेळलेल्या नाहीत. पण या हंगामामध्ये ते रेग्युलर खेळताना दिसत आहेत. तसा निर्धार त्यांनी केलाय. चांगला बॉल होता. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन बिग हिट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज हर्षकडून. आतापर्यंत 14 धावांचं योगदान हर्षनं दिलंय. नवीन बॅटर निशांत नॉन स्ट्रायकर सेंडला. सुरेख बॉल. अफलातून बॉल होता हा. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चांगला लेग कटर. कधी कधी बोटं फिरवली जातात. लेग कटरचा वापर असतो. कधी कधी थोडे बॅक ऑफ द हँड देखील बॉल टाकले जातात. चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीज कडून आपल्याला पाहायला मिळतंय. ओ जबरदस्त गोलंदाजी. एकच लाईन पकडली आणि फलंदाज वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. सरळ बॅटनं खेळण्याचा अधिकचा प्रयत्न होत नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये धावांचा रतीब आपण बघितला परंतु या ओव्हरमध्ये धावांवर पूर्णपणे ब्रेक लावलाय रुद्राक्षने.
संपर्क बनवलाय परंतु मिस टाइम स्ट्रोक स्वतः गोलंदाज जज करतोय. ओहो, झेल ड्रॉप. गोलंदाजी अप्रतिम होते परंतु कॅच मात्र हातातून निसटलाय. जीवदान मिळते फलंदाज हर्षला. एक धाव देखील मिळाली आहे. एका धावेच्या जोरावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 43 वर. भरपूर चढाओढ पाहायला मिळते या मॅच मध्ये, या पहिल्या सत्रामध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रुद्राक्ष. या वेळेला थोडासा दूर टाकलाय. आणखी एक चांगला बॉल पूर्णपणे बीट करत असताना फलंदाजाला डॉट बॉल आणि याचबरोबर हे इकॉनॉमिकल षटक समाप्त होतंय. रुद्राक्षकडून फक्त 3 धावा खर्च केल्या. अफलातून गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ संपलाय. सोरगाव बी संघाची धावसंख्या फलकावर 4 बाद 43. 43 for 4. चला, शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला. मला वाटतं दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. येस, थँक्यू सो मच. वाहुली विरुद्ध खालिंग नेक्स्ट मॅच. चला, बरोबर वेळेवर आपण 4 षटकं कंप्लीट केलेले आहेत. विशेषतः मागचं षटक फार लवकर कंप्लीट झालं, अथवा कदाचित एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा तैनात करावा लागला असता. पण मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 4 डॉट बॉल्स आले आणि जेव्हा डॉट बॉल्स येतात, विकेटकीपरच्या हातात जेव्हा बॉल जातो तेव्हा ते षटक लवकर कंप्लीट होत असतं. कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल रुद्राक्षचं. एक युवा गोलंदाजानं प्रभावित केलंय. महेंद्र गोलंदाजी करताना दिसलेला नाही या मॅचमध्ये. जयेश शेलार ज्यानं गोलंदाजीची सुरुवात केली होती त्याला पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी आणलं जाते. शेवटच्या ओव्हरमध्ये कुरुंद विलेज एंड कडून मारा करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. वरची कडा लागली आहे. विकेट कीपर पोहोचतोय. जबरदस्त कॅच. हार्ड लेंथवर बॉल टाकला. खांद्याचा चांगला वापर, चांगला बाउन्स प्राप्त केला. वेग देखील चांगला होता आणि विकेट जयेशच्या खात्यात. जयेश ज्या पद्धतीचा गोलंदाज आहे, मसल बॉलर म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जाते. खांदे फार मजबूत आहेत. फार जोरात टाकण्याचा त्याचा प्रयत्न नेहमीच असतो आणि या मॅचमध्ये कमालीची गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. शेवटच्या षटकाची सुरुवात देखील विकेटनं केली आहे. बाद होणारा फलंदाज हर्ष. मागच्या ओव्हरमध्ये जीवनदान मिळालं होतं परंतु जास्त काही त्याचा फायदा घेता आला नाही. 15 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालाय. 1 चौकार आणि 1 षटकार जरूर त्याने ठोकला आपल्या खेळीच्या दरम्यान. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 10 ते 12 धावा किमान येथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 55 पर्यंत जरी धावसंख्या गेली तरी देखील तिथून तुम्ही मॅच बनवू शकता. वाशिरेट सारख्या चांगल्या टीमला देखील घाम फोडता येऊ शकतो. पवन आलाय. आल्या चांगला फटका. थोडं स्विवल करत असताना पुल केलाय मात्र प्रोटेक्शन आहे. सीमा रेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव येथे मिळणार आहे. सोपं नसतं सीमारेषेलगत फिल्डिंग करणं. टेनिस बॉलमध्ये स्पंजी बाउन्स असतो आणि या वेळेला आपण बघितलं की बाउन्स होऊन बॉल फिल्डरच्या अगदी डोक्यावरून चालला होता परंतु योग्य वेळेवर जंप घेतली, वर स्वतःला स्ट्रेच केला आणि बॉल अडवला. त्या ठिकाणी 1च धाव मिळाली. धावसंख्या 44. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विंग अँड मिस. अंधाधुंद पद्धतीनं इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. अधिकाधिक फटके हे ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला या संपूर्ण डावामध्ये. ऑफसाईडची जी बॅटिंग आहे तिकडे कुठेतरी काम करावं लागेल असं वाटतंय सोरगाव बी संघाच्या फलंदाजांना. यावेळेला डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा बॉल वाईड. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या पुढे सरसावत असताना सोरगाव बी संघाची 45. पहिल्या मॅचमध्ये आज 47 बनल्या होत्या. टार्गेट 48चं होतं. खालिंग संघासमोर अगदी सहज ते टार्गेट त्यांनी अचीव केलं. काल 60 धावा देखील चेज झालेले आहेत. आडव्या बॅटचा प्रहार. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. तिकडे प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. चांगली गोलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये जयेशकडून. 3रं षटक फार खर्चिक राहिलं होतं जिकडे रितेशच्या ओव्हरमध्ये 25 धावा फलंदाजांनी कुटल्या होत्या परंतु मागच्या 2 ओव्हर्समध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज जयेश शेलार. चांगला बॉल. तेवढा चांगला फटका. ऑफ ड्राईव्ह करत असताना व्हॉट अ शॉट. लॉंग ऑफ थोडासा वाईड होता
आणि अगदी त्याच्या उजवीकडून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आणि या चौकाराबरोबरच 50 धावा कंप्लीट होत आहेत सोरगाव बी संघाच्या. 50 अप. कमालीचा फटका पवनच्या बॅटमधून, काहीसा हेलिकॉप्टर प्रमाणे हा फटका त्याने सजवला होता. अगदी यॉर्कर लेंथ बॉलवरच चौकार ठोकलाय. शेवटचा बॉल मिस टाइम फटका, बॉल हवेत आहे, फिल्डर प्रयत्नशील, चांगला प्रयत्न होता मात्र थोडासा दूर राहिलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज, धावचीची संधी पण बघायचंय. 2 धावा आहे ते कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगले धावलेत फलंदाज आणि याचबरोबर डावाची सांगता होते. एकूण धावसंख्या 52. आई गावदेवी सोरगाव बी संघाचा डाव संपलाय. 5 ओव्हर्समध्ये 52 पर्यंत मजल मारली आहे आणि टार्गेट 53 धावांचा असेल सामना जिंकण्याकरिता चेरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघासमोर. या ठिकाणी लतीफ रईस यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आणि त्यांच्याच शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक संपन्न केली जाईल. चला तर जाऊयात पुढील सामन्याच्या टॉसकडे. दोन्ही कर्णधारांचं हार्दिक स्वागत आहे. जय हनुमान वाहुली विरुद्ध सरस्वती खालिंग, लतीफ रईस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. टॉस कॉइन एका बाजूला अफसर रईस यांचं नाव तुम्ही पाहू शकाल, या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत, आणि दुसऱ्या बाजूला तलोली ट्रॉफी. 5-5 षटकांची मॅच असेल. खालिंग संघाचा कॉल आहे, अफसर रईस मात्र कॉल त्यांच्या विरोधात केलाय. तलोली ट्रॉफी आलाय, टॉस जिंकलेला आहे. थांबायचं आहे लतीफजी, कारण आपण कोल्ड ड्रिंक्स देणार आहोत टॉस विनिंग कॅप्टनला. टॉस जिंकलाय जय हनुमान वाहुली संघानं. नरेश राऊत त्यांच्याकडून हे शीतपेय लाभलेलं आहे जयदुर्गा स्पोर्ट्स सातकोलीकडून. थँक्यू सो मच लतीफ रईस. वाहुली संघ पहिला सामना तुमचा आज असणार आहे आणि टॉस तुमच्या बाजूने लागलाय. किती महत्त्वाचा वाटतोय, काय निर्णय असेल, स्पर्धेविषयी काय वाटतंय? टॉस तर खूप महत्त्वाचा होता आणि स्पर्धेचं बोललं तर या कंडिशनला फ्री एंट्री टुर्नामेंट शक्य नाही, पण अफसरबाईंनी करून दाखवले. फिल्डिंग करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. मागची स्पर्धा झाली होती तिकडे कुठेतरी संघाची कामगिरी हवी तशी झाली नाही. आज काय अपेक्षा आहेत, आज काय प्लेइंग 11 घेऊन उतरत आहात? प्लेइंग 11 तर नाही, पर 100% देण्याचा प्रयत्न करू. चला तर शुभेच्छा असतील आपल्याला. खालिंग संघ वाहुली संघाविरुद्ध तुमच्या या अगोदर मॅचेस झालेल्या आहेत मला वाटतं, मागच्या हंगामामध्ये विशेषतः किंवा त्या आधीच्या हंगामामध्ये. कसा वाटतो तो संघ? चॅलेंजिंग आहे? हो, नक्कीच चॅलेंजिंग आहे. टॉस गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करायची आहे. किती स्कोअरपर्यंत जाण्याचा मानस असेल? जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. आणि काय वाटतं, मागच्या मॅचमध्ये क्लिनिकल परफॉर्मन्स होता की एखादं क्षेत्र राहिलं आहे जिकडे तुम्हाला असं वाटतं ॲज अ कॅप्टन की आणखी चांगला खेळ झाला पाहिजे? हो, जरा 2-3 फिल्डिंग मिस्टेक झाल्या, ते आता हे मॅचमध्ये चांगला प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपल्याला देखील शुभेच्छा असतील या मॅचकरिता. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय जय हनुमान आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं, जिकडे रनचेजला सुरुवात होत आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाला सोरगाव बी संघाविरुद्ध. कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत तुम्हाला रिझवण्यासाठी मजर खान. थैंक यू अजय सर. मैच नंबर 2 चलता हुआ और दूसरी इनिंग की शुरुआत अब यहाँ पर होने जा रही है. टारगेट जो रखा गया है वो है 53 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए. खेल की शुरुआत होने जा रही है. आज के दिन का ये दूसरा मुकाबला हम देख रहे हैं. दोनों ओपनर बल्लेबाज पारी की शुरुआत करने के लिए. शुभम और उनका साथ देने के लिए रहेंगे अनिकेत.
यश पहली गेंद के साथ, पहली गेंद देखना वहां पर, और पहली गेंद पर काम तमाम कर दिया बल्लेबाज का। बहुत ही खूबसूरत ये गेंद रही थी जहां पर विकेट हासिल करते हुए दूसरी इनिंग की जो शुरुआत हुई, और पहली गेंद पर रिवर्स स्ट्रोक लगाने की कोशिश रही वहां पर बल्लेबाज शुभम द्वारा, लेकिन बिल्कुल विकेटों के सामने पाए गए और अपना विकेट वह गंवाते हुए पहली सफलता यहां पर अपनी टीम को दिलाते हुए गेंदबाज यश। चेरोबा स्पोर्ट्स वाशरे के सामने जो टारगेट है वो 53 रनों का टारगेट रखा गया है, लेकिन शुरुआत विकेट के साथ हुई है। एक बहुत ही खूबसूरत गेंद के ऊपर विकेट हासिल की वहां पर यश ने, पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए। बल्लेबाजी की बात करें तो सभी बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की है। निखिल ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की, 2 सिक्सर उनके बल्ले से है, साथ ही साथ नीलेश ने भी अच्छी पारी खेली और हरीश ने भी, उन्होंने भी बहुत बढ़िया परफॉर्मेंस दिया है। और यहाँ पर विकेट के साथ इस सेकंड इनिंग की शुरुआत की गेंदबाज ने, फिर से एक और अच्छी गेंद वहां पर, अच्छी लंबाई की इस बार गेंद को रखी थी उन्होंने। नए बल्लेबाज आए हैं रुद्राक्ष। पहली 2 गेंदें जिस प्रकार से यहाँ पर रही है, पहली गेंद पर विकेट है और इस बार ये डॉट गेंद रही है, तो 2 गेंदें बहुत ही बेहतरीन वहां पर गेंदबाज यश द्वारा। इस बार बैकफुट पर जाकर गेंद को खेला है वहां पर, बल्ले का बाहरी सिरा लेती हुई गेंद और सिंगल रन आएगा इस गेंद के ऊपर। अपने आप को थोड़ा सा रूम देकर इस गेंद को, हालांकि कवर की दिशा में गेंद को खेलने की कोशिश रही थी वहां पर बल्लेबाज रुद्राक्ष द्वारा। सिंगल के साथ यहाँ पर अकाउंट ओपन होता हुआ चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे। टारगेट जो रखा गया वो 53 रनों का टारगेट है उनके सामने। शुरुआत तो उतनी बेहतर नहीं हुई है, लेकिन वाशेरे की जो टीम है उनके पास जो बैटिंग लाइनअप है वो बहुत ही बेहतरीन है। लोअर फुल टॉस गेंद वहां पर देखना, खाली क्षेत्र में गेंद को खेल दिया, बहुत दूर से खिलाड़ी आते हुए, लेकिन नहीं रोक पाएंगे गेंद को और गेंद चलेगी इस बार 4 रनों के लिए। ये अच्छा स्ट्रोक आया है बैट्समैन अनिकेत के बल्ले से, पहली गेंद का सामना कर रहे थे और अच्छा मौका भी था उनके लिए क्योंकि फुल टॉस ये गेंद रही थी। लेफ्ट स्विंग के अंदाज में गेंद को खेल दिया और गेंद खाली क्षेत्र में चले गई इस बार 4 रनों के लिए। हालांकि इस मैच की हम बात कर रहे हैं, वाशेरे स्पोर्ट्स की हम बात करें तो हीरामन, शिलार और उज्जवल टीम में नजर नहीं आ रहे, लेकिन महेंद्र मागे अगर टीम में है तो फिर किसी की और क्या कमी। देखना है वहां पर गेंद बाउंड्री के बाहर चले गई 4 रनों के लिए। क्रिकेट के खेल में फुटबॉल भी देखने को मिला है, 1-2 का 4 वहां पर हुआ है और फिर से गेंद बाउंड्री के बाहर चले गई है 4 रनों के लिए। हालांकि अच्छी फील्डिंग होती थी, शायद फिर बल्लेबाज एक ही रन पूरा करते पाते थे, वहां पर पैरों से रोकने की कोशिश रही वहां पर खिलाड़ी की। ओह, इस बार देखना है वहां पर कुछ अलग ही खेल देखने को मिल रहा है सेकंड इनिंग में, जहां पिछली गेंद पर एक बाउंड्री आई है और इस बार मौका रहा था। पहले ओवर की समाप्ति यहां पर हो चुकी है और स्कोर जो बनाया गया है 9 रन बने हैं एक विकेट गंवाने के बाद चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे। शुरुआत हम देखें तो ठीक ठाक हुई है क्योंकि 2 बाउंड्री भी आई है अनिकेत के बल्ले से, लेकिन शुभम अपनी पारी का आगाज नहीं कर पाए थे, अपना अकाउंट वो ओपन नहीं कर पाए। अनिकेत और रुद्राक्ष अभी भी वहां पर मौजूद है और पहले ओवर में 9 रन खर्च किए है गेंदबाज यश ने। गेंदबाजी में अब ओवर नंबर 2 में आएंगे, करण को बुलाया गया है। आप देख रहे हैं तलुली ट्रॉफी फ्री एंट्री टूर्नामेंट है जिसे आप तक लेकर आए हैं अफसर रईस। एक बहुत बड़ी बात होती है जैसे सर के फ्री एंट्री टूर्नामेंट कराना एक हिम्मत वाली बात होती है, जहां हम देखते हैं कि कई टूर्नामेंट में जहां पर ऑर्गेनाइज टीमों से फीस लेते लेकिन उसके बाद भी उतना अच्छा ऑर्गेनाइज नहीं कर पाते, लेकिन यहाँ पर तारीफ करनी होगी अफसर रईस की और उनके साथ में जितने भी उनके साथी है तलुली स्पोर्ट्स, उन्होंने फ्री एंट्री टूर्नामेंट भी कराया, साथ ही साथ ऑर्गेनाइज जो है वो बहुत ही बेहतरीन है। खेल की शुरुआत होती हुई दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए आएंगे, करण को बुलाया गया है। एक विकेट गंवाने के बाद जो स्कोर बनाया गया है 9 रन बन चुके हैं दूसरे ओवर में आते हुए गेंदबाज।
फुल टॉस गेंद वहां पर, लेकिन टाइमिंग उतनी बेहतर नहीं रही है। फील्डिंग का स्तर हम अगर देखें तो उतना बेहतर नहीं नजर आ रहा है, क्योंकि पहले ओवर में भी यहाँ पर गलतियां हुई थी और दूसरे ओवर की जो शुरुआत हुई वहां पर भी गलती हुई और गेंद बाउंड्री के बाहर चले गई है 4 रनों के लिए। लगातार गलतियों पे गलतियां यहाँ पर करते हुए, और जैसा कि अजय सर ने बताया भी था कि शोरगांव बी जो बिल्कुल नई नवेली टीम है इसे पीटीसी में। फिर से फुल टॉस गेंद वहां पर, देखना है स्लाइस किया है अपने बैट को और फिर से गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। लगातार 2 गेंदों पर अब 2 बाउंड्री आती हुई। फुल टॉस गेंदें वहां पर करते हुए गेंदबाज करण, दोनों जो गेंदें की है उन्होंने गेंदों को पिचअप नहीं करा पाए वो। स्कोर अब तेजी से बनता हुआ 17 पर स्कोर जा पहुंचा है। गलतियां जो हो रही उससे को कहीं ना कहीं सुधारना होगा, क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी हो रही है वो बहुत ही बेहतरीन। रुद्राक्ष ने भी लगातार 2 गेंदों पर 2 बाउंड्री लगाई है और दोनों ही बल्लेबाज अगर हम देखें तो बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, अनिकेत और रुद्राक्ष। 17 पर स्कोर। इस बार अच्छी गेंद, इस बार बहुत ही बेहतरीन गेंद रही थी, बल्लेबाज से थोड़ा सा दूर की तरफ गेंद को रखा था वहां पर करण ने। थोड़ा सा अपने आप को जगह देकर गेंद को खेलने की कोशिश करते हुए बल्लेबाज रुद्राक्ष। तीसरा जो मैच रहेगा वो है सरस्वती खलिंग और जय हनुमान वाहुली के बीच में मुकाबला रहेगा, मैच नंबर 3। फिर से वहां पर देखना है, इस बार एक और अच्छी गेंद रही है। शुरुआत तो उतनी बेहतर नहीं की थी करण ने, लेकिन उसके बाद हम देख रहे हैं कि अब अच्छी लाइन पकड़ कर गेंदबाजी करे। हालांकि ये गेंद जो रही थी लेग स्टंप पर रही थी और बल्ले का कहीं ना कहीं अंदरूनी सिरा लगा है। हालांकि पहले बाउंस पर वहां पर विकेट कीपर ने गेंद को पकड़ा है। लगातार 2 डॉट गेंदें यहां पर होती हुई। फिर से फुल टॉस, फिर से वहां पर लगातार फुल टॉस गेंदें करते हुए गेंदबाज। एक और सिंगल रन। गेंदों को सही तरीके से पिचअप नहीं करा पा रहे, टप्पा नहीं खिला पा रहे गेंदबाज। टीम वाहुली वहां पर खड़ी हुई है, उनसे निवेदन है कि रेलिंग को पकड़कर आपको नहीं खड़े रहना, थोड़ा सा दूर खड़े रहे उससे। अठारह पर स्कोर, 1 विकेट गंवाने के बाद। इस बार अच्छी गेंद रही थी, लेकिन बहुत ही खूबसूरत तरीके से गेंद को खेल दिया वहां पर बल्लेबाज ने। वाइडिश मिड विकेट की दिशा में इस बार अलाउंड द ग्राउंड गेंद को खेल दिया और ये सिंगल रन आएगा इस गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है। स्कोर जो बनाया गया है 19 रन बने हैं। पहले ओवर में 9 रन आए, 1 विकेट आया। दूसरे ओवर में विकेट नहीं आया, लेकिन 10 रन खर्च किए है करण ने। दोनों ही जो बल्लेबाज है अनिकेत और रुद्राक्ष बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। सेंसिबल क्रिकेट भी देखने को मिल रहा है उनके द्वारा। बड़े हिट भी आ रहे हैं और मैरिट पर बल्लेबाजी करते हुए सिंगल में भी रन वो दौड़ रहे हैं। समय उतना नहीं लेना, इस बात का भी ध्यान देना है। तुरंत ही फील्डिंग लगानी है। 4 ओवर के लिए आपको सिर्फ 20 मिनट का वक्त दिया गया, इस बात का ध्यान देना है। 20 मिनट के अंदर अगर आप 4 ओवर कंप्लीट नहीं करते तो फिर लास्ट ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी आपको 30 यार्ड सर्कल के अंदर ले आना होगा। 2 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है। स्कोर है 19 रन। आज के दिन का ये दूसरा मैच हम देख रहे हैं। पहला जो मैच रहा था सरस्वती खालिंग और अल फतेह स्पोर्ट्स के बीच में रहा था और एक तरफा जीत हासिल की है पहले मैच में सरस्वती खालिंग ने, और ये दूसरा मैच चल रहा है। तीसरा मैच का टॉस हो चुका है। जय हनुमान वाहुली और सरस्वती खालिंग के बीच में तीसरा मैच, मैच नंबर 3 रहेगा। गेंदबाजी में देखना है कि अब निखिल को बुलाया गया है। निखिल जिन्होंने बल्लेबाजी भी बहुत ही बेहतरीन की थी, 2 सिक्सर उनके बल्ले से आए थे, अब उन्हीं को गेंदबाजी के लिए बुलाया गया है। और चौथा जो मैच रहेगा, इस मैच की विजेता टीम और एसजी स्पोर्ट्स डोले के बीच में रहेगा। आज का जो शेड्यूल है वो बहुत ही बिजी शेड्यूल है और कई बेहतरीन टीमें हमें खेलते हुए नजर आएंगी और कई भिवंडी तालुका के बेहतरीन खिलाड़ी भी हमें खेलते हुए नजर आ रहे हैं आज के दिन। इस मैच में हम देख रहे हैं महेंद्र मांगे, माटी महेंद्र मांगे इस वक्त इस टीम में नजर आते हुए।
वाइट के साथ शुरुआत की वहां पर गेंदबाज निखिल ने। एक एक्स्ट्रा रन स्कोर में जुड़ता हुआ पहला वाइट रहा है इस दूसरी इनिंग का। 20 पर स्कोर, 1 विकेट गंवाने के बाद चेरवा स्पोर्ट्स वाशिरे। गेंदबाजी तो बहुत ही बेहतरीन की वहां पर वाशिरे के गेंदबाजी ने। यार बल्लेबाजी भी हम देख रहे हैं कि बहुत ही बेहतरीन होती हुई अनिकेत और रुद्राक्ष। फुल टॉस गेंद इस बार रही है, लेकिन थोड़ा सा पहले ही वहां पर मुड़ गए थे गेंद को खेलने के लिए बल्लेबाज। वही कारण था कि सही तरीके से गेंद को बल्ले पर नहीं ले पाए वहां बैट्समैन, और ये सिंगल रन पूरा करेंगे इस बार। हालांकि बिल्कुल कमजोर ये गेंद रही थी, जहां पे चाहते थे बल्लेबाज वहां पर खेल सकते थे इस गेंद को। 21 पर स्कोर, 21 बन चुके हैं। ओ इस बार अच्छी गेंद, इस बार बहुत ही बेहतरीन गेंद। ऑफ स्टंप के बाहर थोड़ा सा गेंद को रखा और वाइट यॉर्कर भी हम कह सकते हैं। बहुत बेहतरीन लाइन के ऊपर इस बार गेंद को रखी है निखिल ने। इसी तरह की गेंदबाजी की जरूरत भी है, क्योंकि दोनों बल्लेबाजों ने एक अच्छी पार्टनरशिप भी की है। पहली गेंद पर विकेट आया था, शुभम आउट हो गए थे, लेकिन उसके बाद लगातार अच्छे स्ट्रोक भी देखने को मिले। इस बार बल्ले का ऊपरी सिरा लगा और शॉर्ट थर्डमैन पर वहां पर फील्ड की गई गेंद को, और ये सिंगल रन आएगा इस गेंद के ऊपर। इस सिंगल के साथ स्कोर 22 रन बन चुके हैं। अभी भी यहां से 31 रन और चाहिए। दिया है और गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर। 6 रन, ये बहुत ही बेहतरीन स्ट्रोक आया है। लॉन्ग ऑन को क्लियर करती हुई गेंद चले गई बाउंड्री के बाहर। 6 रनों के लिए दमदार हिट आया है। व्हाट अ शॉट। अनिकेत के बल्ले से ये बहुत ही खूबसूरत स्ट्रोक आता हुआ। 28 पर स्कोर को पहुंचा दिए इस सिक्सर की मदद से। बहुत ही गजब का ये स्ट्रोक, बिल्कुल बल्लेबाज के सामने की तरफ गेंद को रखी थी निखिल ने। फिर बल्लेबाज अनिकेत कहां मारने वाले थे, लॉन्ग ऑन को क्लियर करते हुए गेंद को भेज दिया है 6 रनों के लिए। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक आया है उनके बल्ले से। 28 पर स्कोर, 28 बन चुके हैं। इस ओवर की अभी भी कुछ गेंदें बची हुई है और उसके बाद फिर और 2 ओवर का खेल रहेगा। 14 गेंदों का अब यहाँ पर खेल बचा हुआ है। फोर्स किया, इस बार फोर्स किया है और ये गेंद भी जा रही बाउंड्री के बाहर। लगातार 2 गेंदों पर 2 बड़े हिट आते हुए वहां पर अनिकेत के बल्ले से बैटिंग बहुत ही जबरदस्त हो रही है। फिर से एक बार गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर। 34 पर अब स्कोर। रन अब यहां पर बहुत तेजी से बन रहे हैं, क्योंकि गेंदबाजी अगर हम देखें तो उतनी अच्छी नहीं हो पा रही है। इस बार फुल टॉस गेंद बहुत ज्यादा यहां पर कर रहे हैं। ओ लेकिन इस बार देखना है वहां पर तालमेल नहीं था बल्लेबाजों के बीच में, और देखना है वहां पर विकेट तो नहीं गिरा है। ओवर की समाप्ति भी होती हुई 3 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है। स्कोर है 35 रन बन चुके हैं। बारह गेंदों का खेल बचा हुआ है। 2 ओवर का खेल यहां से बचा हुआ है और जीत के लिए जो रन चाहिए 18 रनों की और यहां से दरकार रहेंगी इस मैच को जीतने के लिए। अनिकेत और रुद्राक्ष बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए, हालांकि 0 पर विकेट गिरा था, लेकिन उसके बाद ये दोनों बल्लेबाजों ने पलट कर नहीं देखा है पीछे। 35 रनों की पार्टनरशिप भी की है बल्लेबाजों ने। गेंदबाजी में एक बार फिर से यश को ही बुलाया गया है, जिन्होंने पहला ओवर किया था और विकेट भी उन्हीं को हासिल हुआ है। अब तक उन्हीं के ऊपर एक बार फिर से भरोसा जताया गया है। 12 गेंदों का खेल बचा हुआ है, जिसमें 18 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। समय थोड़ा कम ही लेना है, बहुत ज्यादा समय आपको वेस्ट नहीं करना है, इस बात का भी ध्यान देना है। तुरंत ही खेल को शुरू करना है। गेंदबाजी के लिए यश पहली गेंद के साथ वहां पर फिर से वहां पर देखना है। तान दिया जरूर गेंद को, लेकिन
आउट हो जाएंगे वहां पर बल्लेबाज। विकेट एक और हासिल करते हुए यश, ये दूसरा विकेट यहां पर गिरा है चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे का, और दोनों के दोनों विकेट यहां पर यश ने ही हासिल किए। जिस काम के लिए उनको बुलाया गया था वो काम उन्होंने कर दिया है। जो पार्टनरशिप हुई थी दोनों बल्लेबाजों के बीच में, वो पार्टनरशिप को भी तोड़ा उन्होंने। अब कहीं ना कहीं एक दरवाजा उन्होंने खोल दिया है, एक विकेट उन्होंने हासिल किया है। अब यहां से मैच में कमबैक करने की कोशिश रहेगी। बहुत बढ़िया गेंद रही थी और अच्छा कैच भी वहां पर समाप्त किया गया है। विकेट हासिल किया है यश ने पहली गेंद के ऊपर। खास बात उनके ओवर की ये रही, दोनों ओवर की के पहली गेंद पर ही उन्होंने विकेट हासिल किया है। 11 गेंदों का खेल बचा हुआ है, लेकिन अभी भी यहां से 18 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। और बल्लेबाजी के लिए आए अब महेंद्र मागे। कल BC4 चैंपियन ट्रॉफी में उनकी टीम भी चैंपियन बनी है, मैगी 11। और बल्लेबाजी भी महेंद्र मागे ने बहुत ही बेहतरीन की थी सेमीफाइनल मैच में, और साथ ही साथ फाइनल मैच में भी बहुत बढ़िया उनकी बल्लेबाजी रही थी। लेकिन यहाँ पर देखना है कि अब अपने गांव की सेवा करते हुए 11 गेंदों का खेल बचा हुआ है, जिसमें 18 रन चाहिए मैच को जीतने के लिए। आते ही साथ हेलीकॉप्टर लगाया है और देखना है वहां पर गेंद जो है कि लैंड होती हुई बिल्कुल हमारे VIP डाइस पर। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर आया है महेंद्र मागे के बल्ले से। जिस काम के लिए वो जाने जाते हैं वो काम उन्होंने पहली गेंद पर कर दिया है और गेंद को भेज दिया है बाउंड्री के बाहर। 6 रन सिक्सर लगाकर अपना अकाउंट ओपन किया है महेंद्र मागे ने। बहुत ही खूबसूरत ये हेलीकॉप्टर स्ट्रोक उनके बल्ले से आया है, कमाल का स्ट्रोक। 10 गेंदे और अब यहां से जो रन रहेंगे वो है 12, 10-12। पहली पर विकेट आई थी, लेकिन उसके बाद महेंद्र मागे, ओहो हो, महेंद्र मागे को फुल टॉस गेंद करना, इसका मतलब गेंद बाउंड्री के बाहर जाना। लगातार फिर से 2 गेंदों पर 2 सिक्सर। ये फुल टॉस गेंद रही थी, बिल्कुल कमजोर गेंद रही थी वहां पर यश की। महेंद्र मागे जिन्होंने पिछली गेंद पर, अच्छी गेंद पर एक बहुत बेहतरीन स्ट्रोक लगाया था, हेलीकॉप्टर स्ट्रोक उनके बल्ले से आया था। ये काम तो फुल टॉस गेंद पर जो काम उन्होंने किया वो तो उनके लिए बिल्कुल आसान सा था। छह रन और यहां पर जीत से दूर। इस बार अच्छी गेंद रही है, बिल्कुल विकेटों के बीच में इस बार गेंद को रखा है। देखना एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद चली गई और ये सिंगल रन इस बार पूरा करेंगे वहां पर बल्लेबाज। लगातार पहले 2 गेंदों पर 2 सिक्सर, उसके बाद ये अच्छी लाइन के ऊपर गेंद को रखी थी यश ने। क्रॉस द लाइन गेंद को खेलने की कोशिश रही वहां पर बल्लेबाज द्वारा, लेकिन सही तरीके से गेंद को मिडल नहीं कर पाए और धीमे कदमों से एक सिंगल रन पूरा किया इस बार। चार रन और यहां से चाहिए इस मैच को जीतने के लिए। लास्ट गेंद के साथ वहां पर गेंदबाज यश, फिर से देखना है वहां पर ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए, ओहो, लेकिन कैच वहां पर ड्रॉप हुआ है। ये कैच होने चाहिए था, अगर कैच होता तो ओवर भी समाप्त होती और साथ ही साथ महेंद्र मागे का विकेट भी गिरता और लास्ट ओवर में फिर रन भी रहते थे। 4 रन तो जरूर रहते थे, लेकिन यहाँ पर 1 रन भी आया और ये कैच भी ड्रॉप हुआ है। जीवन दान मिला वहां पर महेंद्र मागे को। अब लास्ट ओवर में जो रन चाहिए इस मैच को जीतने के लिए वो सिर्फ 3 रन चाहिए। बहुत ज्यादा ऊपर की तरफ इस बार गेंद को खेला था महेंद्र मागे ने। फिर से हेलीकॉप्टर स्ट्रोक की खेलने की कोशिश उन्होंने की थी, लेकिन मिड विकेट की दिशा में गेंद चली गई। ऊंचाई बहुत ज्यादा रही थी स्ट्रोक में। 6 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है। जीत के लिए जो रन चाहिए वो है 3 रनों की और यहां से दरकार रहेंगी इस मैच को जीतने के लिए। तुरंत ही फील्डिंग लगानी है। देखिए समय इतना ज्यादा नहीं लेना है आपको, प्लीज तुरंत ही आपको फील्डिंग लगानी है। लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए विकी के हाथों में गेंद थमा दी गई है।
विकी डेथ ओवर में आएंगे गेंदबाजी के लिए। 3 रन बचाने होंगे वहां पर विकी को। देखना है कि विकी क्या काम करेंगे। हालांकि बिल्कुल युवा खिलाड़ी नजर आ रहे हैं यहाँ से विकी। समय कहीं ना कहीं वहां पर थोड़ा सा ज्यादा लिया जा रहा है। खेल की शुरुआत एक बार फिर से होते हुए लास्ट ओवर का ओवर लेकर आएंगे विकी और इस मैच का क्लाइमैक्स अब यहां पर शुरू होने जा रहा है। पहली गेंद का सामना करेंगे महेंद्र मागे। ओहो, पहली गेंद वहां पर बहुत ही बेहतरीन गेंद रही है। यॉर्कर लेंथ की ये गेंद रही थी। अपने आप को थोड़ा सा बचाया भी है वहां पर महेंद्र मागे ने। एक अच्छी गेंद के साथ शुरुआत की है विक्की ने। बहुत बेहतरीन लाइन के ऊपर गेंद को उन्होंने रखी है। डॉट रही है पहली गेंद। लगातार इसी तरह की गेंदबाजी करने की जरूरत भी है वहां पर। हालांकि पहली गेंद बहुत ही बेहतरीन रही है, लेकिन 5 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। 5 गेंदों में अब यहां से रन रहेंगे 3। लेकिन इस बार देखने वहां पर मैच को फिनिश कर दिया है महेंद्र मागे ने और गैप में गेंद जाती हुई, और इसी के साथ इस मैच को जीत भी लिया है चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे ने। बहुत ही बेहतरीन तरीके से बिल्कुल डैशिंग अंदाज में इस मैच को अपने नाम किया है उन्होंने। लास्ट गेंद के ऊपर भी बाउंड्री आई है और बाउंड्री लगाकर मैच को फिनिश किया है महेंद्र मागे ने। आज के दिन का ये दूसरा मैच यहाँ पर समाप्त होता हुआ, और दूसरे मैच की जो विजेता टीम रही है चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे के नाम जीत। आइए मैन ऑफ द मैच की तरफ हम जाएंगे, और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी रहेंगे जिन्होंने गेंदबाजी बहुत ही बेहतरीन की पहली इनिंग में, और वह है जैश। जैश इज द मैन ऑफ द मैच। 2 ओवर किए, 18 रन खर्च किए और 3 विकेटें उन्होंने हासिल की है। जैश, आपको तुरंत ही मैन ऑफ द मैच के लिए आना है। आइए जैश, मैन ऑफ द मैच। आइए मैन ऑफ द मैच में एक कैप और एक बहुत ही खूबसूरत ये एक्रेलिक की ट्रॉफी, और दोनों इनामत हमें स्पॉन्सर किए है पप्पू मुकरी साहब ने। आइए अरसलान हमारे बीच में मौजूद है, पापा मुकरी साहब। आइए अरसलान हमारे बीच में मौजूद है, उन्हीं के हाथों से यहाँ पर ये कैप देते हुए। उसके बाद अयान यहाँ पर ये एक्रेलिक की बहुत ही खूबसूरत ट्रॉफी देते हुए जो हमें स्पॉन्सर किया है पापा मुकरी साहब ने। तो ये थे मैन ऑफ द मैच खिलाड़ी जैश। आइए मैच नंबर 3 की तरफ हम लौटते हुए।